अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. आता हे काही याच्यामध्ये ॲनिमेशन इफेक्ट्स एक पण महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट डिझाईन करतो, त्यावेळेस ॲनिमेशन इफेक्ट कसा द्यायचा, तर त्याच्यावरती पण थोडं फोकस असू द्या स्टार्टिंगपासून. म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲनिमेटेड असेल, ॲनिमेटेड वेबसाईट असेल किंवा बाकीच्या काही पण गोष्टी असेल ना, तर ते अंडरस्टँड करा कम्प्लिटली. आता रिसेंटली आमचे काही प्रोजेक्ट चालू आहेत, ते तुम्हाला दाखवतो इनिशियली. ठीक आहे. जसं आता आहे एक्सोडची वेबसाईट आम्ही डिझाईन करतोय. काही टेम्पलेट पण तुम्हाला डायरेक्टली भेटतील. त्या पद्धतीचं जे काही ॲनिमेशन आहे, तुम्ही जर बघितलं, असं ॲनिमेशन तुम्ही कोणत्या वेबसाईटला बघितलं पण नसेल. तर मल्टिपल ॲनिमेशनचे ऑप्शन्स आहेत. तर त्या ॲनिमेशन यूज कसं करायचं हे पण इनिशियलपासून थोडं शिकून घ्या. ॲनिमेशनचे व्हिडिओज ऑलरेडी शेअर केलेले आहेत मी. ठीक आहे. एक इफेक्टिव्ह वेबसाईट आपण कसं डिझाईन करू शकतो आणि ते वेबसाईटचा लुक अँड फील म्हणजे याला यू आय आणि यू एक्स म्हणतो आपण. युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ट्राय मीटिंग करताय आहे. आता, राईट. कॉलेज की मीटिंग यस सर. तुम्हाला आता इनिशियल तुम्ही जे ट्राय करताय ते इनिशियल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, फुटर. फुटर सगळ्यात माईक म्यूट करून टाका, आवाज येतोय कोणाचा तरी. सगळ्यांना मराठी समजतं ना? आज हिंदीवाला कोण नाही का? यस सर समजतंय. Okay. आता इनिशियली जे फुटर आहे ना, फुटरचा पार्ट पण महत्त्वाचा आहे. फुटर आणि हेडर. हेडर कसं असलं पाहिजे, राईट. आता हे फुटर आहे. फुटरमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि हेडरमध्ये मेनू बार आपण ज्याला म्हणतो. आता हे हेडर आहे. हेडरमध्ये फीचर्स, प्लॅन्स वगैरे. तर तुम्ही एक्झाम्पल म्हणून जर आपली कंपनीची, आमच्या कंपनीची वेबसाईट बघितली, तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तुमच्या लक्षात येईल की फुटर कशा पद्धतीने आपण डिझाईन करू शकतो किंवा बाकीच्या क्लायंटसाठी पण आम्ही डिझाईन केलेले आहेत, राईट. तर एक एक गोष्ट इनिशियलपासून थोडं फोकसने काम करा. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सर्व्हिसेस किंवा प्रोडक्टमध्ये, तर या पद्धतीने मेनू तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे, राईट. ज्यावेळेस तुम्ही आता वेबसाईट प्रॅक्टिस करतायत, राईट, तर मेनूचे डिफरंट डिफरंट टाईप्स काय आहेत आणि कशा पद्धतीने मेनू, कोणत्याही पद्धतीने जसं मेनू तुम्हाला डिझाईन करायचं आहे मेनू बार हेडरमध्ये, तसं तुम्ही ते डिझाईन करू शकता, राईट. आता हे जे तुम्हाला स्क्रीन समोर दिसतंय याचा मेन उद्देश काय आहे की नॉर्मली एखादी वेबसाईट ज्यावेळेस आपण डिझाईन करतो, राईट, तर ते एकाच क्लिकवरती कोणते प्रोडक्ट आहेत, म्हणजे कमी क्लिकमध्ये युजरचा एक्सपिरियन्स पण चांगला राहील आणि युजरला 10 क्लिक करायची गरज पडणार नाही. एका क्लिकमध्ये त्याला सगळे प्रोडक्ट्स काय आहेत हे त्याला दिसत आहेत. तर कोणतंही फंक्शन डेव्हलप करताना डेव्हलपर्सला किंवा वेब डिझायनरला एकच मला लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी क्लिक्स, कमीत कमी स्क्रोलिंग कसं ठेवता येईल. ज्यावेळेस तुम्ही एखादं पेज, एखादं सेक्शन वगैरे डिझाईन करत असाल, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, कमीत कमी क्लिक्समध्ये आपण जास्त विजिबिलिटी कशी देऊ शकतो आणि स्क्रोलिंग किती कमी करू शकतो. आलं लक्षात आहे. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी आता दाखवलंय. नॉर्मली बाकीची वेबसाईट तुम्ही जर बघितलं, तिथं आपण जातो मेनू बारवरती, खाली लिंक्स ओपन होतात, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती पेजेस ओपन होतात. पण इथं तुम्ही जर क्लिक केलं, एका प्रोडक्टवरती क्लिक केलं आता, तर एका क्लिकवरती सगळे प्रोडक्ट तुम्हाला विजिबल होत आहेत. ओके. तर हे एक नॉर्मल डिस्कशन तुम्हाला सांगितलं. महत्त्वाचा पुढचा पार्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. ते जे व्हिडिओज तुम्हाला दिले ते लवकरात लवकर फिनिश करा. आय थिंक विदिन 1 मंथमध्ये होतील ते कम्प्लीट, राईट. यस सर. त्याच्यानंतर ही लिंक तुम्हाला मी आज शेअर करतो. आय डोंट थिंक मी शेअर केली की नाही. शेअर करतो ग्रुपमध्ये. आधी शेअर केलं होतं का मी? नव्हतं. Right. आपल्याला याच्यामध्ये डिझायनरसाठी नाही, पण जे डेव्हलपरचे काही एक्झाम तुमचे होणार आहेत त्यासाठी एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत, राईट. तर हे अंडरस्टँडिंग करणं, पूर्ण एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचे सगळ्यात आधी, फॉर एक्झाम्पल आता हे जर बघितलं तुम्ही, फिल्टर इव्हेंट्स बाय कॅटेगरी, राईट, याच्यावर जर क्लिक केलं तर एक्झाम्पल सगळे बघायचे आहेत. एक कोडिंग स्निपेट्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं एक्झाम्पल्सचं डिस्क्रिप्शन काय आहे, तर आता हळूहळू कोडिंगचा पण पार्ट तुमचा स्टार्ट होईल. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं एक्झाम्पल डिस्क्रिप्शन, इन दिस example, user can create a filter to filter event by categories in the Wix event element.
तर हे करण्याच्या आधी तुम्ही आधी जे पण व्हिडिओ दिले आहेत ना ते सगळे कम्प्लीट बघा. आणि जे पण काही फंक्शनॅलिटी आहेत, मला कोणी काय आता वेबसाईट दाखवू शकतं का? कोणी काय ट्राय केलंय? कोणी स्क्रीन शेअर करू शकतं का? म्हणजे मला लक्षात येईल की कुठपर्यंत तुमचं काय झालंय सगळं. कोणी स्क्रीन शेअर करायचं कोणाला? प्रॅक्टिस तुम्ही कोणती केली आहे किंवा कशा पद्धतीने केली आहे कोणी दाखवू शकतं का मला? ओमकार, अभिराज, रोहित, अजिंक्य, विशाल, आदेश, हो दाखवते सर. राहुल. तुला ॲक्सेस देऊ का मी? लॅपटॉपवरून जॉईन केलं ना तुम्ही सगळ्यांनी? हो लॅपटॉप मधून केलं. ओके, स्क्रीन शेअर कर तुझी आणि मला एकदा दाखव की नॉर्मली कशा पद्धतीने काय केलं. सर एक मिनिट. ती लिंक रिकॉल करतो कारण आधी आपण बेसिक फिनिश आपल्याला करायचं आहे. आता देऊन फायदा नाही. सर दिसते स्क्रीन. येस येस, विजिबल आहे. ओके, एक मिनिट आहे, एक मिनिट. आता हे डिझाईन करताना फर्स्ट जे बघितलं तुझा टेक्स्ट जो आहे, राईट साईडचा टेक्स्ट किंवा इमेज वगैरे ती बाहेर चालली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट पॉईंट काय लक्षात ठेवायचा, सिम्प्लिफाय लोगोचं जे अलाइनमेंट आहे एकदम कट टू कट अलाइनमेंट, दोघं साईडला लेफ्ट अँड राईट अलाइनमेंट तुम्हाला सोडायचे. थोडंफार पेस आहे ना, हो कम्प्लीट हो फिक्स पेस दोघं साईडला. एका ठिकाणी तुझं बघितलं ना टेक्स्ट आता कट होत आहेत, इमेज पण कट होते. लेफ्ट साईडला ओके पेस आहे सर. असे काय बघितलं. असं स्क्रोलिंग इफेक्टचं दिलंय की रॉंग दिलेलं आहे. स्क्रोल अप करा अजून. टेक्स्ट अलाइनमेंटचा इश्यू आहे. आता हे जे डिझाईन केलेलं आहे ॲनिमेशन ठीक आहे. ओके, बाकीचे पेजेस दाखवा अजून सोल्युशन्स वगैरे. तर आता हे आपलं विदाउट कोडिंग तुम्ही केलेलं आहे राईट, ड्रॅग अँड ड्रॉप ओनली हो नॉर्मली. हो सर. हां, हे बेसिक स्टेप. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की अजून तुम्हाला आपलं 3 मंथचा आपला 6 मंथचा जो कोर्स आहे तो आपण 3 मंथचा ऑलरेडी आपण त्याला शेड्यूल केलेलं आहे. तर तुमच्याकडे अजून 2 मंथ आहे. तर इनिशियली ज्या पद्धतीने तुम्ही आता हे केलेलं आहे, आय थिंक 10-15 दिवस झाले असतील आपल्याला राईट चालू करून. किती दिवस झालेत? झाले 10-15 दिवस. 10-15 दिवसामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम केलं इट्स गुड, म्हणजे डिझायनिंगच्या हिशोबाने. आता हो याच्यामध्ये तुम्ही जर हे बघितलं असेल, ज्यावेळेस तुम्ही HTML मध्ये कोड करता, HTML, CSS, बुटस्ट्रॅप, राईट, किती मेहनत लागते. एवढंच करायला तुम्हाला, आता तुमच्यापैकी जर तुम्हाला सांगितलं असतं की हे पेज सेम HTML मध्ये डिझाईन करा, किती वेळ लागला असतं तुम्हाला? एक वीक गेला असता सर. हे तुम्ही किती दिवसात करू शकता? एक 2-1 दिवसात 2-3 दिवसात. 2 पण नाही. आता तुम्हाला माहित दोन नाही पण फ्रंट मधून हे फक्त किती मिनिटाचं काम आहे ते? हार्डली 1 आवरचं काम आहे. आता तुम्ही नवीन आहेत म्हणून त्या पद्धतीने तुम्ही जे डिझाईन केलं ते इट्स ओके, म्हणजे नॉर्मली ज्या पद्धतीने तुमचं काम चालू आहे आता, राईट. तर आता इनिशियली जे पण डिझायनिंगचे जे काही व्हिडिओज तुम्हाला दिलेले ते पूर्णपणे बघा. आता याच्यानंतर करायचे काय तुम्हाला, राईट, हे मेनू बार वगैरे सगळं तुम्हाला समजलं. आता बॅकएंडला ओपन कर, सेटअपमध्ये जा एकदा. सेटअपमध्ये अंडर स्क्रीन जी सेटअप आहे ना, setup.com, पहिली स्क्रीन ओपन कर. वरती URL नाही, setup.com दिसतंय ना, URL म्हणजे हे. हां, त्याच्यानंतरचं सेकंड नंबरचा टॅब नॉट URL, टॅब म्हणतो, टॅब सेकंड टॅब. ब्राउझरचा टॅब आहेत ना, पोस्ट, अटेंडी, झूम, सेटअप, फिक्स. टॅब ओपन कर ना, सेकंड नंबरचा टॅब.
ते टॅब झालं वरचा टॉपला आहे ना setup.biz.com, त्याच्यावरती क्लिक कर. त्याला टॅब म्हणतो ना आपण. झूमचे आले ना ते वरती. त्याच्या सेकंड नंबर त्याच्यावरती क्लिक कर. सेकंड नंबर. तर त्यावर आहे ना ते झूमचं रेकॉर्डिंग हे चालू आहे ना, हा तर ते नाही दाखवत त्याच्यामुळे आहे. काय होतंय? हे जे दिस मीटिंग इज रेकॉर्डेड होऊ राहिलं ना सर, त्याच्यामुळे त्या टॅबवर नाही दाखवत. ठीक आहे, नवीन एक विक्स ओपन कर. असं येणार ना. ठीक आहे, मी माझी स्क्रीन शेअर करतो, नो प्रॉब्लेम. हो. एक कोणती पण एक वेबसाईट घेतो. ओके. आता ज्या पद्धतीने तू डिझाईन केलं होतं राईट, नॉर्मल त्याच्यामध्ये जस्ट टेक्स्ट वगैरे इमेज वगैरे ऍड केलं होतं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला काय करायची आहे, वेबसाईटमध्ये रेडीमेड एपीआय वगैरे वापरायचे आहेत. ते एपीआयचा पुढचा पार्ट आला, पण रेडीमेड जे ऍप्लिकेशन्स आहेत ते कसं वापरायचे ते तुम्हाला सांगतो मी. आता इथं तुम्ही जर बघितलं, ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करतायत राईट, आता मी याच्यावरती क्लिक करतो, होमवरती आलो, विजिट साईडवरती मी क्लिक केलं राईट, हे झालं विक्स एडिटर. आणि त्याच्यानंतर हे जे वेबसाईटचं बॅकएंड आहे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, इथे डिफरंट डिफरंट बुकिंग कॅलेंडर आहे, इव्हेंट्स आहेत राईट, सेल्स आहे, सेल्समध्ये कॅटलॉग आहे, कॅटलॉगमध्ये स्टोअर प्रोडक्ट आहे, ई कॉमर्स वेबसाईट आपल्याला डिझाईन करायची असेल त्याच्यामध्ये प्रोडक्ट इन्व्हेंटरी कॅटेगरीज आहेत, ऑनलाईन प्रोग्राम्स आहेत, म्हणजे एल एम ज्याला म्हणतो आपण, LMS ऑनलाईन प्रोग्राम कसे ॲड करायचे, या सगळ्या गोष्टी कुठून ॲड करायचे ते तुम्हाला सांगतो. आणि ॲड केल्यानंतर त्याची फंक्शनॅलिटी कशी काम करते. मग तुम्हाला नॉर्मली काय करायचं आहे, जसं ब्लॉगवर तुम्ही क्लिक केलं, ब्लॉगवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने पोस्ट काय आहेत, कमेंट्स काय आहेत, कॅटेगरी काय आहे, ब्लॉगची सेटिंग कुठून आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनचं बॅकएंड म्हणजे ॲक्च्युअली यूज तुम्हाला बघायचं आहे. आता वेबसाईटमध्ये जसं तुम्ही 3-4 पेजेस ॲड केले होते, तर बाकीचे पेजेस तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड कसं करणार राईट. या पद्धतीने हे तुमचे एडिटर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता ब्लॉग ॲड करायचं आहे, ब्लॉग सेशन तुम्हाला ॲड करायचं आहे, तर त्या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला इथंच ऑप्शन दिसेल ॲड ॲप्स. तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, याच्यामध्ये तुम्ही विक्स ब्लॉग जर सर्च केलं राईट, नॉर्मल तुम्हाला काय करायचं आहे, विक्स ब्लॉग याच्यात तुम्ही क्लिक केल्यानंतर हे विक्स ब्लॉग येईल. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता ऑलरेडी ॲड असेल वेबसाईटमध्ये, पण तुम्हाला इथं ओपन करायचं, सर्च करायचं आहे, इथं ॲड टू वेबसाईट करायचं आहे. ॲटोमॅटिकली तुमच्या मेनूला तुमच्या वेबसाईटमध्ये ॲटोमॅटिकली ब्लॉगची कंप्लीट फंक्शनॅलिटी ॲटोमॅटिकली ॲड होईल. त्याच्या बॅकएंडवरती क्लिक केलं, मग ब्लॉग तुम्हाला कशा अपडेट करायचे, कॅटेगरी कशा ॲड करायच्या हे तुमच्या लक्षात येईल. तर आज महत्त्वाचं आपण काय बघणार आहे की नॉर्मली फंक्शनॅलिटी कशी ॲड करायची, म्हणजे रेडीमेड ब्लॉग यासाठी कोडिंग आपल्याला काही करायची गरज नाही. ॲटोमॅटिक नंतर कस्टमायझेशनचा पार्ट नंतर येईल. पण आधी तुम्हाला ॲपमध्ये एडिटरचं असेल मे बी थोडं तुम्हाला जेव्हा चेंज दिसेल, पण तिथं ॲप्लिकेशन नावाचा ऑलरेडी तिथं ऑप्शन असणार आहे. आता हे झालं आहे विक्स ब्लॉग. त्याच्यानंतर तुम्हाला जर ई कॉमर्स ॲड करायचं असेल राईट, ई कॉमर्स विक्स स्टोअर ज्याला म्हणतो आपण, ई कॉमर्सचं आपण तुम्ही सर्च केलं तर विक्स स्टोअर याच्यावरती क्लिक करा आणि हे स्टोअर पण तुम्ही इथं ॲड करा की ऑटोमॅटिकली आपली वेबसाईट जे काय हे पेजेस आहेत ई कॉमर्सचे ऑटोमॅटिकली ॲड होतील. तर हे दोन तुम्ही ट्राय करून बघा. त्याच्यानंतर एक ऑनलाईन प्रोग्राम ज्याला आपण LMS म्हणतो, तर ऑनलाईन प्रोग्रामवर तुम्ही क्लिक केलं विक्स ऑनलाईन प्रोग्राम, त्याच्यानंतर विक्स लॉयल्टी प्रोग्राम, विक्सचे जे पण काही ॲप्लिकेशन्स आहेत ते सगळे तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. आता याच्यामध्ये वेबसाईटमध्ये जसं आता मला दाखवली स्क्रीन, त्यामध्ये तुम्ही फक्त नॉर्मल पेजेस ॲड केले होते, पण तुम्ही ब्लॉग ॲड नव्हता केला. मग ब्लॉग ॲड करताना काय करायचं तुम्हाला, इथं ॲपमध्ये जायचं, क्लिक करायचं, ॲड ब्लॉग करायचं, विक्स स्टोअर केल्यानंतर ई कॉमर्स वेबसाईटचं पेज तिथं ॲड होईल. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रोग्राम करा. ऑनलाईन प्रोग्राम झाला तर फॉर एक्झाम्पल अजून तुम्हाला एक FAQ फ्रिक्वेंट आस्क क्वेश्चनचं आपल्याला वेबसाईटमध्ये ॲड करायचं आहे FAQ, तर तुम्ही नॉर्मल FAQ प्रेस करा आणि FAQ बाय विक्स FAQ टाकलं तरी पण ते ऑप्शन तुम्हाला येऊन जाईल. इथे तुम्ही बघितलं विक्स FAQ फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनचं एखादं पेज आपल्याला डिझाईन करायचं असेल, याच्यावरती क्लिक केलं तर 1 मिनिटात ॲड होऊन जाईल राईट. आपण हे का शिकतोय, कारण हा कम्प्लिटली AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे आपल्याला दिवसाला एक मेंबर आपल्याला 30 वेबसाईट तरी डिझाईन करेल, हे आपलं टार्गेट आहे. ऑलरेडी आम्ही सध्या करतोच आहे. तर कम्प्लीट AI प्लॅटफॉर्म, AI इंटिग्रेशन कसे आहेत, बाकीचे थर्ड पार्टी API कसे आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे शिकणार आहे म्हणजे 3 महिन्यामध्ये राईट. आणि ही एक नवीन टेक्नॉलॉजी, अपडेटेड टेक्नॉलॉजी, याच्यानं बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आहेत. तर तुम्ही फोकसली करा, थोडं स्पीडअप करा. 3-4 महिने बाकीचं थोडं काम बंद केलं तरी पण त्याला पूर्ण फोकस याच्यावरती द्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्या आहेत. विक्स स्टोअर सांगितलेलं आहे, विक्स प्रोग्राम सांगितले आहेत, LMS, ई कॉमर्स सांगितलेलं आहे म्हणजे रिस्टोअर,
FAQ तुम्हाला सांगितलेलं आहे, मी ब्लॉगचं तुम्हाला सांगितलेलं आहे. Right? हो सर. आता याच्यामध्ये तुम्ही अजून जर विक्स ऍप जर असं केलं, विक्स आता रेस्टॉरंटचं वगैरे एकदा बघा, विक्स स्टोअर इथं जर मोर क्लिकवर तुम्ही रिझल्टवरती क्लिक केला तर विक्स रेस्टॉरंटचा ऑटोमॅटिकली गोष्टी याच्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर विक्स चॅट, विक्स अनालिटिक, विक्स ब्लॉगचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर विक्स फॉरम म्हणजे कम्युनिटी. तर हे जे पण तुम्हाला मी आज ऍप्लिकेशन सांगतोय ते ऍड करा वेबसाईटला. ऍड केल्यानंतर पुढे काय करायचं ते पण मी सांगतो. जसं विक्स फॉरम आहे म्हणजे एखादी कम्युनिटी, जसं व्हॉट्सअपवरती कम्युनिटी तुम्ही बघता, राईट, तसं आपल्याला वेबसाईटवरती कम्युनिटी ऍड करायची असेल, कम्युनिटी फॉर्म करायची असेल एखाद्या कस्टमरला, तर आपण विक्स फॉर्मवरती जर आपण क्लिक केलं, एका क्लिकवरती कम्युनिटी बिल्ड होईल. राईट. त्याच्यानंतर प्रो गॅलरी, जसं आपण एखाद्या वेबसाईटमध्ये गॅलरी डिझाईन करतो, फोटो गॅलरी ऍड करून बघा, गॅलरीमध्ये फोटोज कशी अपडेट करायची, त्याच्या सेटिंग्स काय हे सगळं बघा. विक्स इव्हेंट अँड तिकीट्स, म्हणजे एखादा तुमचं फॉर एक्झाम्पल स्कूल कॉलेज आहे, कॉलेजमध्ये इव्हेंट्स होत आहेत, तर इव्हेंटचं मॅनेजमेंट आपल्याला पेज बनवायचं किंवा वेबसाईटमध्ये आपल्याला ते फॉर्मेशन करायचं आहे, तर तुम्ही इथे नॉर्मली फक्त त्याच्यावरती क्लिक करायचं, इन्स्टॉल करायचं, ऑटोमॅटिकली ते पेज त्याच्यामध्ये ऍड होईल. त्याच्यामध्ये कस्टमाइज आपल्याला फक्त डिझाईन करायची आहे. त्याच्यानंतर विक्स बुकिंग तुम्ही बघितलं, शेड्युलिंग प्लॅटफॉर्म, कॅलेंडर अँड ऑनलाईन बुकिंग ते तुम्ही ऍड करू शकता. जस्ट तुम्हाला क्लिक करायचं ॲप्लिकेशनवरती, त्याचं डिझाईन, कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं आणि बॅकएंडला जर तुम्हाला सांगत होतो मी, बॅकएंडला तुम्हाला जसं आता बुकिंग कॅलेंडर आहे, इथे क्लिक केलं, त्याच्यानंतर कॅलेंडरवरती क्लिक करून बॅकएंड याचं कसं काम करतं ॲक्च्युली, बॅकएंडला तुम्ही काही ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर फ्रंट एंडला ते कसं दिसतं, कशा पद्धतीने चेंजेस होतात, राईट. इथे जी सेटिंग्स आहेत, मॅनेजमध्ये काय, गो टू स्टाफ, वर्कलोड काय आहे, याच्यामध्ये काय, ॲडमध्ये काय काय गोष्टी होतात, अपॉइंटमेंट, ब्लॉक टाईम, क्लास सेशन काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली डायरेक्टली प्रॅक्टिस केलं तुम्ही तर इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल. कारण की ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल प्रोजेक्टवरती काम करणार, तुम्हाला हे सगळे फंक्शनॅलिटी तुम्हाला ऍड करायचे असेल, ऍड करून कस्टमरनुसार तुम्हाला अपडेशन करायचे असतील, तर हे तुम्हाला कम्प्लिटली अपडेट करता आलं पाहिजे. आणि बॅकएंड कस्टमरला सांगता आलं पाहिजे की बॅकएंड कसं काम करतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या कस्टमरने सांगितलं ऑनलाईन प्रोग्राम त्याला ऍड करायचे तर हे प्रोग्राम कसे ऍड होतात, राईट. फॉर एक्झाम्पल सिम्पली आपण इथे क्रिएट केलं, इथं आपण क्रिएट न्यूवरती क्लिक केलं, इथे डिफरंट ऑप्शन येतात, तर इथे याच्यामध्ये ऑप्शन बघितलं स्टार्ट फ्रेश, इथं ऑनलाईन कोर्सेस, इथं नेक्स्ट केल्यावरती स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच, नेक्स्ट केलं मी याच्यामध्ये प्रोग्रामचं नाव दिलं आपण XYZ, राईट. याच्यामध्ये सेल्फलेस म्हणजे पार्टिसिपेशन कॅन कम्प्लीट स्टेप वेनेवर दे लाईक. इथे क्लिक अनलिमिटेडवरती आपण क्लिक केलं आणि ते क्लिक केल्यानंतर जर बघितलं तुम्ही, इथं प्रोग्राम आपला सेट झालाय. याच्यामध्ये एडिट करून तुम्ही फक्त हे जे आहेत कव्हर पिक वगैरे सगळं अपडेट करणार. त्याच्यानंतर इथं सेटिंग, इथं तुम्ही क्लिक केलं एडिटवरती, एडिटमध्ये काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, फोटो वगैरे आपल्याला ऍड करायचे आहे, डिस्क्रिप्शन आपल्याला ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला विजिबिलिटी आणि प्राइसिंग, पब्लिक ठेवायचा, प्रायव्हेट ठेवायचं, सिक्रेट ठेवायचं, पे टू जॉईन ठेवायचं, अनलिमिटेड पार्टिसिपेशन वगैरे, या सेटिंग सगळं बघा. तर आज तुम्हाला ही नवीन गोष्ट सांगितलेली आहे मी, वेब पेजेस ऑलरेडी तुम्हाला देऊन झालेलं आहे आणि तुम्ही ऑलरेडी काम पण स्टार्ट केलेलं आहे. तर रिलेटेड UI UX ते पण आपण एक सेपरेट सेशन घेणार आहे. त्यासाठी दुसरा टीम मेंबर तुम्हाला एक्सप्लेन करेल की वेबसाईट डिझाईन करताना कलर कॉम्बिनेशन कसं असलं पाहिजे, फॉर्मॅटिंग वगैरे कसं असलं पाहिजे. पण आता आपला मेन टॉपिक आहे की ऍप्लिकेशन ऍड करून आपल्याला रेडीमेड फंक्शन, म्हणजे ज्या फंक्शन डेव्हलप करायला आपल्याला 1-2 महिने लागू शकतात किंवा आरामात 2-3 महिने लागतात, ते फंक्शन आपल्याला 1 मिनिटात आपल्याला कस्टमरला द्यायचं आहे. म्हणजे आपला किती टाइम सेव्ह होईल तुम्ही तुम्हाला अंदाज आला असेल याचा, येस सर. राईट. त्याच्यामध्ये विक्स इव्हेंट जेवढे पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नेक्स्ट मीटिंगमध्ये मी तुम्हाला हे विचारणार की कोणते कोणते फंक्शन तुम्ही ट्राय केले, त्याचा फ्रंट एंड कसं आहे, बॅक एंड कसं आहे, त्याच्या रिलेटेड मी क्वेश्चन विचारेल. विक्स ऑनलाईन प्रोग्राम आहे, साईट सर्च, एखाद्या साईटला आपल्याला सर्च आयकॉन द्यायचं असेल, साईटवरती जसं गुगल सर्च आपण करतो त्या पद्धतीने, राईट. विक्स मेंबर एरिया, याच्यामध्ये काय आहे, मेंबर्स एरिया, लेट मेंबर्स अकाउंट अँड ऍक्सेस कंटेंट. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं विक्स FAQ आहे, प्राइसिंग प्लॅन आहेत, सबस्क्रिप्शन प्लॅन ज्याला म्हणतो आपण, विक्स ग्रुप आहेत, व्हॉट्सअपला जसं ग्रुप क्रिएट करतो तसं ग्रुप आपण क्रिएट करू शकतो, विक्स म्युझिक आहे. आता याच्यानंतर मल्टी लँग्वेज जे ऑप्शन आहेत की जसं आपल्याला मराठी हिंदी लँग्वेज ऍड करायची असेल, हे तुम्ही इन्स्टॉल करून ट्राय करून बघा. विक्स फाईल शेअर ऑप्शन आहे, विक्स शेअर गॅलरी आहे, विक्स व्हिडिओज आहेत, विक्स लॉयल्टी प्रोग्राम काय आहे, विक्स रेस्टॉरंट आहेत. तर हे सगळे फंक्शन तुम्ही आता यूज करा याच्यामध्ये. विक्स हॉटेलमध्ये काय, विक्स पोर्टफ्लोचं काय आहे, राईट. तर नॉर्मल हे विक्सचे ऍटलीस्ट फर्स्ट काय, बाकीचे मल्टिपल आहेत पण सध्या विक्सचे जे फ्रीवाले ऍप्लिकेशन आहेत ते सगळे स्टडी करा, कारण हे 75% हे चूज होतात रिपीटेडली. आणि त्याच्यानंतर बॅकएंड लावून सगळं ते काम कसं करतात. फॉर एक्झाम्पल हा ब्लॉगवरती आपण इथे क्लिक केलं तर ब्लॉगमध्ये पण काय काय ऑप्शन्स आहेत, ॲडव्हान्स ब्लॉग कशा पद्धतीने आपण इथे करू शकतो. इथं नवीन एखादा ब्लॉग क्रिएट केला किंवा करंट जे काही अपडेट केलं असेल त्याला आपण एडिट केलं, तर एडिट केल्यानंतर हे काय काय ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत.
आता हे ऑप्शन तुम्ही इथं बघितलं, याच्यामध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, ते कॉमन ऑप्शन आहेत. इथे क्लिक केल्यावर लिंक आपण ऍड करू शकतो, AI टूलचा आपण कसा वापर करू शकतो, ब्लॉग पोस्ट, टायटल, त्याच्यानंतर SEO आपण कसा करू शकतो, मॉनिटाईज कसं करू शकतो, या मल्टिपल ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर हे ऍड करा. नेक्स्ट मीटिंगला आपण तुम्हाला विचारणार की नॉर्मली कसं काय केलं, सगळ्यांनी स्क्रीन शेअर करून सगळ्यांनी दाखवायचं. नेक्स्ट मीटिंग आपली तशी होईल. येस सर. ओके, तर आजचं समजलं तुम्हाला नवीन गोष्ट आज काही? हॅलो, येस सर, समजलं. तुमच्यापैकी कोणाला कोणाला माहित होतं आधी की असं ऍप्लिकेशन असं ऍड करायचं असं, कोणाला माहित होतं? नाही सर. ओके, तर आलं लक्षात. आता तुमची जी वेबसाईट आहे, बाकी फंक्शन तुम्ही एक सिंगल एका क्लिकनुसार सगळं तुम्ही ऍड करू शकता. तर आपल्याला आपण कोणतं, आपली जी काही कंपनी आहे नॉर्मली, ज्यानंतर आता तुमचं ट्रेनिंग नंतर सर्टिफिकेशन होईल, राईट, पुढे जॉबचं कसं काय तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, ते पण किंवा आपण नंतर डिस्कस करू, सरच तुम्हाला सांगतील. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण असे बरेचसे आपल्याकडे AI टूल्स आहेत, आपण सगळे कम्प्लिटली AI टूल्स यूज करून आपण म्हणजे काही एका कामाला जर आपल्याला 1 महिना लागत असतील, ते काम फक्त आपण काय करणार आहे, एका दिवसात कम्प्लीट करणार आहे. आणि आम्ही ऑलरेडी सध्या करतोय. म्हणजे 50 लोकांचं काम आमची फक्त 3-4 लोकांची टीम सध्या करते वेब डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे, तर याच्यात कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचे, काही क्वेश्चन्स आहेत? आणि प्रत्येक रेकॉर्डिंगचं तुम्हाला जे काही आहे, रेकॉर्डिंग आपण करतो ना, ते पण तुम्हाला अवेलेबल होईल, ते पण काही प्रॉब्लेम नाही. तर नेक्स्ट मीटिंगमध्ये सगळ्यांनी स्क्रीन शेअर करून सगळं दाखवायचं मला की काय वेबसाईट डिझाईन केली आणि जे फंक्शन ऍड करून सगळे मला पाहिजेत, राईट. मग ओके सर. त्याच्यानंतर आपण पुढचं डिस्कस करूयात. ओके आता कोणाला काही विचारायचं काहीच नाही ना, काही वगैरे समजलंय? हो सर, समजलंय सर. ओके, इंटरेस्ट येतोय तुम्हाला का बोर होतंय? येतोय सर इंटरेस्ट. इंटरेस्ट तर नक्कीच येत असेल सगळ्यांना. येस सर. HTML CSS पुढच्यापेक्षा तर खूप इंटरेस्टिंग आहे, अजून खूप गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. पुढे तुम्हाला जसं जसं आपण जाऊ तसं तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे, ओके सर. ओके टीम, बस झालं, आजचं एवढंच होतं. ठीक आहे, नेक्स्ट सेशन आपण बघूयात. ठीक आहे सर. ओके टीम, बाय, हॅव अ नाईस डे. ओके, थँक्यू सर. वेलकम. धीरज, काय रे, काय चाललंय? लिहू? अरे लिहू भाई. कुशल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. आदेश भारी एक्सप्लेन करतो तू. सर, तुमची स्क्रीन शेअर करता का? आदेश म्हणतो नाही का, नाही का ते नाही का. आद्या पण मान आली होता काय? हा? बोलताना मान आली होता आद्या. मग आडे मान आलेलं होतं. आद्या पाठ करून आला होता का रे? अभ्यास करत होतो ना काय? ए आदेशला अभ्यास करतो, पण आदेश सारखा मुलगा ना भेट नाही, अवघड आहे. लय पुढे जायचं. दिसलं पण. आदेश आज नोट्स काढा, उद्या सगळ्यांना प्रोव्हाइड करा आता ते. आदेश लय पुढे जाणार. बस. आदेश आदेश खरं सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये पण, एज्युकेशन मध्ये पण आदेश लय हुशार. आदेश लय हुशार. आदेशला कधी म्हणलं ना डीजे अवेलेबल करा, आदेश पार गेला तो काहीच गेला तो पाहत कारण रेकॉर्डिंग चालू आहे. नाही. हे रेकॉर्डिंग चालू आहे आपलं, कर बघ. नाही आहे ना, बरोबर आहे ना.